अनपॅरलल आहे. शरद पवार एक अशी राजकारणी आहेत या देशामध्ये ज्यांच्यामध्ये सूड, असूया, द्वेष हे कधी निर्माणच होत नाही. आम्हालाही राग येतो, आम्हालाही कधी कधी वाटतं की हे का करतात, पण ते का करतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. म्हणजे एक उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात मी जैन जिथे म्हणजे वाटतच नव्हतं की पवारसाहेब तिथे जातील, पवारसाहेब जातात. म्हणजे ज्या माणसाने पवारसाहेबांच्या राजकारणाचा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पक्ष पळवला, निशाणी पळवली, सगळं केलं, पण त्याच्याबरोबर स्टेज शेत करताना असं कधी त्यांच्यात असूया आणि सूड दिसत नाही. किंबहुना ते बोलतच नाहीत कधी असं. आमच्याशी सुद्धा चर्चांना त्यांच्याच तोंडातनं कधी राग, द्वेष, सूड, असूया हा हे 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 म्हणजे हे खरं तर शिकण्यासारखं आहे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी. हे जे खोट्या पोलिस केसेस टाक, खोटे गुन्हे टाक, त्यांचं राजकीय आयुष्य बर्बाद करण्यासाठी कामं करा, त्यांचे निधी बंद करून टाका, त्यांच्या मतदारसंघात भलत्यालाच निधी द्या, हे जे मागचे 5-10 वर्ष सुरू झालं आहे ना, ते पवारसाहेबांना असं स्पर्शही करत नाही. त्यामुळे पवारसाहेब कुठल्या व्यासपीठावर जातात ह्याचा विचारही कधी कोणी करू नये. ते राजकारण कप्पे करतात, त्यांचा राजकीय कप्पा वेगळा आहे आणि सामाजिक कप्पा वेगळा आहे. मला आठवतं मी जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला तेव्हा आमच्या अख्ख्या पक्षातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी मला दम दिला, माफी माग, ते परत घे. मी पवारसाहेबांना फोन केला, म्हणजे सर मी काय करू, मी चुकलो का? पवारसाहेबांना सांगितलं, म्हणाले हे काय राजकारण नाही ना, तुझा त्याच्यात अभ्यास आहे आणि तुझ्या अभ्यासातनं तुला जे योग्य वाटतं ती तू भूमिका घेतली आहेस, त्याच्यात कुठेही तुझं चुकलेलं नाही. ज्यांना कोणाला हे बोलायचं असेल त्यांना बोलू दे, त्यांना सांगा तुम्ही विचाराने विरोध करा, माझ्या विरोधाला तुम्ही विचाराने विरोध करा. हे पवारसाहेब. तेव्हा पवारसाहेब हे रसायन समजून घेण्यासारखं आहे आणि प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जपून वापरा. हे विश्वासघातकी बितकी आम्ही ऐकून घेतो, आता हा काय शब्द आहे काय? असं काय मोठं केलं त्यांनी? पण जेव्हा लढायची वेळ येईल तुमच्या जेवढ्या जास्त ॲग्रेसिव्हली पवारसाहेब अंगावर जातात. अहो त्याचं उदाहरण आहे ना बाळासाहेब ठाकरे आणि पवारसाहेब. दोघंही मैदानात असताना लढायचे, कुस्तीसारखे लढायचे, कोणाला चितपट कोण कधी मारतो, पण वैयक्तिक आयुष्यात त्यांच्यासारखी मैत्री महाराष्ट्राने बघितली नाही. अख्खं येऊर आहे ना, येऊरचे बंगले हे फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे पवारसाहेबांनी वाचवलेले. कधीतरी इतिहास सांगेल, मग लोकांना समजेल की कशी मैत्री असते राजकारणातली. राजकारण म्हणजे फक्त सूड, द्वेष, संपून टाका, कापून टाका. पण हे मी जे बोलतोय हे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी लक्षात घ्यावं. आमच्यावर ज्या खोट्या केसेस पडल्या आहेत ना, आमचे जे निधी बंद केलेत ना, त्याचा विचार करा. शरद पवार जेव्हा असं वागतात तेव्हा ते का वागतात, कशाला वागतात, विचार करा. बाकी काही नाही. संजय राऊतांनी टीका करावी एवढं काही मोठं नव्हतं हे. फारच म्हणजे मी काही बोलत नाही. आपण नाही का भेटत तो कोणाला जाऊन? आता एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजितदादा मला केबिनमध्येच घेणार नाहीत. मी अनेक पत्र पाठवून झाले. एकनाथ शिंदे मला दररोज सांगतात परवा, तो त्यांचा परवा 2.5 वर्ष 3 वर्ष झाले उपयोगलाच नाही. ठीक आहे ना, चलत आहे राजकारणात, असेल त्यांच्या मनात काहीतरी आढळ, मला काही त्याचं वाईट वाटत नाही. पण म्हणून पवारसाहेबांनी त्यांचा सत्कार करायचा नाही हे काय बरोबर नाही. पवारसाहेबांची उंची काय हो महाराष्ट्रात? आज देशात पार्लमेंटरी डेमोक्रेसीमधला सर्वात मोठा माणूस आहे तो, भीष्माचार्य आहे. पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये त्याच्या एवढा मोठा माणूसच नाही आहे. आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीशी ते कॉम्प्रोमाइज करतात का? नाही. जिथे ठोकायचं ठोकतात ना. अमित शहा जेव्हा त्यांच्यावर बोलला तेव्हा चिटकवण्याची हिंमत होती का अमित शहाला तडीपार बोलायची? बोलले ना, ते शरद पवार. जिथे वार करायला करतात, दररोज वारच करायला तरवार घेऊन फिरलं पाहिजे असं काय नसतं. मात्र उद्धव ठाकरे कधीच काय बोलले नाही. मात्र विनायक राऊत असं म्हणतात की जाऊ द्या, विनायक राऊतला सांगा राजन साळवीला सांभाळ यार, बाकी सोडून दे. म्हणलं सांगा राजन साळवीला सांभाळ. चला बोला, पुढे बोला. काही प्रकाशात आले, अजून काही येणार आहेत. संजय दिना पाटील हे काल दिल्लीमध्ये पवारांच्या त्या सत्कार. संजय दिना पाटील ओरिजिनल आमचाच माणूस आहे, खानदानी आमचा आहे. त्याच्यात काय मोठं आहे? खानदानी आमचा आहे. त्याच्या आईच्या हातचे मावरं मच्छी पवारसाहेबांनी किती वेळा खाल्ली असेल?
त्याचे वडील दिनामामा शेठ, ठीक आहे गेला शिवसेनेत, ठीक आहे ना, चालत आहे. पण पवारसाहेबांनी त्याच्यावर कधी राग नाही ठेवला. आजही सकाळीवर बंगल्यावर येऊन साहेबांना भेटतो. पवारसाहेब काय त्याकडे मोठे डोळे पकडून बघत नाहीत. अजूनही बैठकांमध्ये बसतो तो साहेबांबरोबर. अहो त्यालाच राजकारण म्हणतात हो. हे सूड देश हे राजकारण, हे बदललेलं हे महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण आहे. याला राजकारण म्हणतच नाहीत. कोणाच्या तरी मागे लागायचं, कोणाला तरी मागणं जाऊन चावायचं, कोणाला तरी कशा तरी खड्ड्यात ढकलायचं, याला राजकारण म्हणतच नाहीत. ह्या व्हायला चाव्यात मी अजूनही सांगतो, मला देवेंद्र फडणवीसांनी भाषण केलं आणि म्हणाले की राजकीय अंतर वाढत चाललंय, म्हणजे आपल्यात संवाद नाही आहे. मी उठून टाळ्या वाजवल्या, संवाद वाढला पाहिजे, पण तो वाढत नाही दुर्दैवाने. तुम्ही विरोधकांचं चटणी करायलाच निघालात. आज एक मंत्री बोललाय, गावच्या सरपंचांना सांगून ठेवा आपल्यात येणार असेल तर निधी देऊ, नाही तर निधी नाही देणार. काय आहे अहो, नाही पटत आमचं तुमच्या विचारांशी तर आम्ही विरोधात राहणार ना. बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज आय ॲग्री टू डिसॲग्री. माझे आणि तुमचे वैचारिक मतभेद आहेत, ते मान्य करून मी तुमचा सन्मान केला. तर वैचारिक लढाई विचारांनी लढली पाहिजे. हे काय निधी देणार नाही, चांगला प्रवेश करा. आणि माझा बॉस बसलाय, मला तर बॉसला विचारायचं की तुम्ही हे शिकवता का असं बोलायला. उद्याकडे महाराष्ट्र उद्याचा पंतप्रधान म्हणून देवेंद्रजींकडे बघतो. उद्या काय होईल माहीत नाही, मला माहीत नाही काय होईल. पण सगळेजण म्हणत असतात, ब्युरोक्रेसी म्हणतात इथे की ते पंतप्रधान होऊ शकतात. पण हे असे तुमचे बोलायला लागले तर कसं व्हायचं. आणि सरळ सांगतात बॉस फिट बैठा आहे आपला. अरे नका देऊ बाबा, तुमचा निधी आहे. कारण महाराष्ट्र जनता तुम्हाला देते, सरकारला देत नाही. महसूल तुम्हाला मिळतो, तो तुमच्या खिशात जातो आणि मग खिशातनं तुम्ही काढून वाटता. तो महाराष्ट्राचा थोडी आहे, सत्ताधारी पक्षाचा आहे. मग आमदारांना पण सांगून टाकायचा की येत जाऊ नका विधानसभेत, काय ऐकणार नाही तुमचं. चालू रे, हेच आहे ना, हेच रिपेअर करा. आणि हे रिपेअर करणारा एकमेव माणूस शरद पवार. उदय सामंत आणि यांनी पण देखील भेट घेतली. उदय सामंत कोणाचा माणूस आणला कोणी राजकारणात त्यांना, कोणाचा माणूस. जाऊ द्या, कशाला आम्हाला मग काढायला लावताय. महादेव मुंडे प्रकरणाची आता चौकशी होणार आहे SIT. महादेव मुंडेचे प्रकरण होतं, आपण देखील विधानसभेत देखील मागणी केली होती. आपणच मुद्दा सगळ्यात जास्त उपस्थित. काही होणार नाही हो, मी तुम्हाला सांगतो. काल एक गुन्हा दाखल झाला बीडमध्ये, निवडणुकीचा गुन्हा. त्या गुन्ह्यामध्ये नाव नोंदवताना कैलास फडचा मुलगा ह्या काही नाव असू शकतं. गुन्हा नोंदवताना FIR मध्ये कैलास फडचा मुलगा. मी ट्विट केलंय, तुमचं ट्विटवर लक्ष नसतं बघा. मला ते SP ला विचारायचं, तुला नाव नाही सापडलं रे. अशीच केस झाली ज्याच्यामध्ये तो बापू आंधळीचा खून झाला. त्याच्यामध्ये आरोपी 307 मध्ये वाल्मिक कराड आहे. हा महाजन नावाचा इन्स्पेक्टर होता. त्याला जो मस्सा जोगला पण तोच होता, म्हणजे त्या पोलीस स्टेशनला तोच होता जेव्हा हे मर्डर झाला. आणि त्यांनी जर लगेच पाऊल टाकला असता तर आवाज झाला असता. संतोष देशमुख. त्याने काय लिहिलं, वाल्मिक अण्णा. चार्जशीटमध्ये वाल्मिक अण्णा. अरे वाल्मिक अण्णा कोण? दीपक अण्णा हे नाव माहिती आहेत आम्हाला मुंबईची. तो एक मोठा होता ना, काय तो दुबईमध्येच मारले गेला. हे सगळ्या अण्णांची टीम आम्हाला माहिती आहे. हे वाल्मिक अण्णा कोण? आता या इन्स्पेक्टरला माहित नाही तो वाल्मिक कराड आहे. ही नवीन स्टाईल आहे का. मी तो FIR पण टाकलाय ट्विटमध्ये, दाखवा. नाही पोलिसांना प्रश्न विचारा की तुम्हाला यांचं नाव माहित नाही का. TV वर दिसतोय, त्या सगळ्या ह्याच्यावर दिसतोय CCTV कॅमेरामध्ये. आणि 89 दिवसात पोलिसांना सुटलं केस करावी. वा 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 वा, टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे पोलिसांचं की कमीत कमी उशिरी कमी जाग आली. सर, करुणा मुंडेंची तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवायची नोटीस दिली आहे. करुणा मुंडे असलेले न दाखवल्यामुळे आरोप आहे.
मला हे मी वैयक्तिक कोणाच्या आयुष्यात जात नाही आणि मला हा प्रश्न करुणा मुंडे हा माझ्याकडे विषयच नाही चर्चेचा. अजित पवारांना सूर्यदास यांची भेटीची वेळ दिली ना, मला काय करायचं त्याच्याशी, मलाही देत नाहीत ते वेळ. तुम्ही त्याची बातमी केली का कधी? अनेक वेळा मी भेट मागतो, कुठे देतात अजित पवार भेट? हे बघ, अजित पवारांनी पण शरद पवारांकडनं शिकावं. हे जेवढे आहेत ना आज मंत्रिमंडळात सगळ्यांनी शिकावं. जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा सकाळी कुठलाही खासदार गेला तो कुठल्याही पक्षाचा असो आणि कोणाकडेही त्याचं काम असो 1 मिनिटात फोन लावून काम करून दे. ते शरद पवार आहे. शरद पवारांकडनं अत्याचार राजकारणात चाललेली जी काही दुर्दशा आहे राजकारणाची, जी आपली एक संस्काराची झालर होती, ती जे फाडण्याचं काम करताय ना, ते शरद पवारांच्या राजकारणाने शिवली जाईल. ठीक आहे ना, आमच्याशी लोकांनी गद्दारी केली ना, म्हणून शरद पवार त्यांच्या अंगावर तलवार घेऊन चालत नाहीत. त्यांच्याशी लोकशाही पद्धतीने लढतायत ना साहेब. आम्ही कोर्टात लढलो, आम्ही निवडणुकीत लढलो. यश अपयश हे शेवटी जनतेच्या हातात आहे आणि कोणाचा काय सुपडा बिपडा साफ होत नसतो. 5 वर्ष म्हणूनच दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने. काय माहित 5 वर्षानंतर तुमचं अस्तित्व पण नसेल, तेव्हा हे सुपडा साफ वगैरे हे शब्द पण समोरच्यांनी जपून वापरावे. राजकीय संस्कृती जपणं जास्तीत जास्त. मी तुम्हाला म्हणतो, महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती ही तमिळनाडूकडे जात चालली आहे, खाणेरडी झाली आहे. पोलिसांचा वापर राजकारणात करणं हा अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. आणि मी भोगलंय ते सगळं. माझ्या विरोधात कोर्टात वकील, सुप्रीम कोर्टात वकील ज्यांची फी 20-20 लाख रुपये. आता हे पैसे कोणी दिले मला माहित नाही. मला सगळं माहिती कोणी पैसे दिले. तर माझं राजकारण खतम करायचं होतं. माझ्या मतदारसंघात माझ्या ज्याला उमेदवार करणार होते त्याच्यावर 50-50 कोटी रुपयाचे निधी. काय झालं? लाख मतांनी हरला. हे ते एकनाथ शिंदेनी मदत केली त्याला म्हणून, नाही ते 1,25,000 घरी पाठवलं असतात, डिपॉझिट पण ठेवलं नसतं. मला सगळीकडनं घेण्याचा प्रयत्न करतात. काय फरक पडतो? राजकारणात लढायचं असतं, पण सूड आणि द्वेष नाही. तुम्ही ट्विट केला दुहेरी मापदंड कशातच योग्य नाही. तुम करे सो रासलीला, हम करे सो करेक्ट. मी केलंय ना, ट्विट केलंय. मला वाटतं तुम्ही हुशार आहात समजावून. तुम्हाला समजलं असेल, नसेल समजलं तर सॉरी. अरे हिंदी कुठे यार? संजय राउत ने कहा कि हमारे साथ विश्वासघात हुआ है सरकार को। देखो ऐसा ये शब्द शरद पवार जी की उनका स्वभाव, क्योंकि उनके दिल में कभी भी द्वेष, असूया, खुन्नस खत्म करने की ये भाषा उनको सूझती नहीं है. नहीं तो बाला साहब ठाकरे के दोस्त नहीं होते ना. बाला साहब ठाकरे के दोस्त नहीं होते. लेकिन ये महाराष्ट्र की राजनीति में जो चल रहा है, सूड की भाषा, द्वेष खत्म करने की प्लानिंग, खूब झूठे केसेस करने का प्लानिंग, ये शरद पवार जी कभी नहीं करते, कभी भी नहीं करते. मदद भी नहीं करते. तुम जाके बोलो उनको कि सर हमारा इज्जत मदद करा, हाँ बोलेंगे, करेंगे ही नहीं. हमने दिन निकाले, वो आदमी का दिल हिमालय से भी बड़ा है. माफी तो ऐसे ही दे देते, वो ऐसे ही दे देते. अरे जिनकी जिंदगी बनाई उन्होंने उनके साथ गद्दारी की, आज भी उनके खिलाफ एक लफ्ज नहीं बोलते. जिंदगी बनाई. पवारांची भेट क्या? पवार दिल्लीत पण राहतात आणि मुंबईत पण राहतात. तो स्वतःच्या कामासाठी गेला असेल, तुम्ही कशाला आगी लावताय? प्रत्येकाचा आपापला अजेंडा ठरलेला असतो, त्या अजेंडानुसार ते चालतात. नाही भेट घेतली. आता मी बांद्र्यावरनं जातो म्हणून मी काय दररोज मातोश्रीमध्ये गेलोच पाहिजे? तसंच दिल्लीला गेला असेल अरविंद केजरीवालांना भेटायला, भेटून आला असेल, त्याच्यात काय मोठं आहे? आणि प्रत्येक जण जो दिल्लीला जातो तो पवारांना भेटलाच पाहिजे. हे नवीन कुठलं गणित मांडताय तुम्ही?
सर आपको नहीं तो शब्दों की मर्यादा इसमें होनी चाहिए थी जिस तरीके से उन्होंने नहीं गलत है ये शब्द ही गलत है। ऐसी भाषा का इस्तेमाल नहीं होना चाहिए था। जब लड़ाई लड़ने का टाइम आता है, जब असलियत में तलवारें निकाली जाती है, तलवारें नहीं, जब पॉलिटिकल फाइट होती है, तब पवार साहब कभी हिलते डुलते नहीं है। जब अमित शाह पे जब वार करने का समय आया तो जो भारत में कभी किसी ने शब्द इस्तेमाल नहीं किया वो शब्द उन्होंने इस्तेमाल किया। कहा अमित शाह तड़ी पार है, उसकी क्या बातों को मैं ध्यान दूंगा। वो शरद पवार है, पर हर टाइम कोई वो दुश्मनी नहीं करेंगे। आज भी सुप्रिया ताई के सबके साथ उतने ही अच्छे संबंध है, पर इसका मतलब ये नहीं है कि वो लोकसभा में भाषण नहीं कर दिए। लोकसभा में भाषण करके पूरा तलवार चलाते रहती है। राजनीति को पर्सनल दुश्मनी में मत ये करो। और महाराष्ट्र में ये गलती कर रहे सब। पॉलिटिकल वॉर हैज बिकम अ पर्सनल वॉर। और ये जो पवार साहब ने किया है वो एक उदाहरण है सुधारने के लिए। महाराष्ट्र में जो राजनेता है, जो सत्ताधारी पक्ष के भी राजनीति है, सुधर जाओ और सीखो पवार साहब से कुछ। सर आज यूपीडी के संजय राउत ने मॉर्निंग में कहा है कि हम सबको एकजुट करें, इंडिया अलायंस को एक करें। चलो अच्छी बात है। शरद पवार के बिना ही कर पाएंगे प्लीज सर। शरद पवार आयडीसी परिसरात जुन्या वादातून 22 वर्षीय युवकाची हत्या केल्यानंतर बयान किया है सर। शरद पवार साहब के बिना दिल्ली की राजनीति, कोई भी पार्टी अलायंस की राजनीति नहीं कर सकेगा, चाहे कितना भी बड़ा नेता हो।